यवतमाल जिले में स्मार्ट मीटर को लेकर बिजली उपभोक्ताओं का गुस्सा बढ़ता जा रहा है। स्मार्ट मीटर लगाने के बाद कई गांवों में बिजली बिल दोगुना से तिगुना आने का आरोप स्थानिकों द्वारा लगाया जा रहा है। जहां पहले 500 रुपए का बिल आता था, वहां अब 10 से 16,000 रुपए तक के बिल भेजे जा रहे हैं। उपभोक्ताओं ने स्मार्ट मीटर हटाकर पुराने मीटर लगाने की मांग की है। वहीं बिजली वितरण कंपनी का कहना है कि स्मार्ट मीटर से बिजली चोरी पर रोक लगी है। समस्या का समाधान नहीं होने पर उपभोक्ताओं ने आंदोलन की चेतावनी भी दी। मीटर जे होतं ते चांगलं होतं, त्याच्यानंतर जे नवीन मीटर जे बसवलं त्याचं बिल आता वाढतीवर येत आहे। पहिले आला 11,000 रुपये, त्याच्यानंतर 11,000च्या नंतर 5,000 भरले, त्याच्या अगोदर मग 10 भरले होते। आता जे पहिलं मीटर होतं तसंच आम्हाला द्यावे। आमच्या गरिबाच्यानं काय भरणं होय। आमच्या घरात आहे 3 लाईटं, ते शेफिल्डचे आहे, त्याच्यानंतर आम्हाला जुनंच मीटर द्यावे। आमचं जुनंच मीटर पाहिजे आम्हाला। आमच्या गरिबाच्यानं काय भरणं नाही होत। काय नाव तुमचं? विष्णू भुरे रामचंद्र। स्मार्ट मीटर हा आमच्यासाठी स्मार्ट आहे। हे सर्व जो कोणी पण चोरी करायचा प्रयत्न करत असेल, मीटरसोबत छेडछाड करायचा प्रयत्न करत असेल, तो डाटा आमच्या सिस्टममध्ये तो रेकॉर्ड होतो आणि जो चोरी करतो त्याला ही गोष्ट पाहिजे नाही आहे, म्हणून तो अशी अफवा पसरवतो आहे। आम्ही 1 कोटी मीटर बदलतो आहे, महाराष्ट्र जनतेचं ज्ञान आहे, असं कुठेच होऊ देणार नाही। ह्याच्या अगोदरही इंडस्ट्रियल आणि मोठ्या कंझ्युमरला असे मीटर लागून चुकलेले आहे आणि त्यांच्याकडून अशी कुठलीही तक्रार आलेली नाही आहे। जनतेला आवाहन करेल की महावितरणला सहकार्य करावं। नवीन जे तंत्रज्ञान येत आहे त्याचा वापर करून आपण महावितरणला सहकार्य करावं। स्मार्ट मीटर ही अचूक रीडिंगसाठी 0% एरर फ्री बिलिंगसाठी आणण्यात आलेलं आहे। जसं पेपरलेस झालेलं आहे तसं ह्युमन इंटरफेरन्स पण सर्वात कमी राहणार आहे ह्याच्यात। पेपरलेसमध्ये आता मी तुम्हाला सांगतो आहे की आपला नंबरही अपडेट करून घ्या, मोबाईल नंबरही ग्राहक क्रमांकासोबत अपडेट करून घ्या, जेणेकरून आपल्याला बिलं आपल्या SMS येईल आणि आपण पेपरलेस सिस्टममध्ये गेले तर आपल्याला 120 रुपये वार्षिक त्याची बचत पण होणार आहे बिलापोटी।